नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आता सकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण आता निघालो आहोत रामगड या ठिकाणी। रामगडला जाण्यासाठी आपण 2 मार्गांचा वापर करू शकतो। आपण मसूर मार्गे उंब्रजमध्ये येऊन तिथून चापळ मार्गे वरती रामगडला जाऊ शकतो। तर आता आपण मसूर मार्गे रामगडला चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आता आपण उंब्रजमध्ये पोहोचलो आहोत। तसेच रामगड हे कराडपासून 40 किलोमीटर व उंब्रजपासून 22 किलोमीटर वरती आहे। उंब्रजमध्ये आल्यानंतर पहिला लेफ्ट मारल्यानंतर आपण रामगडच्या रोडला लागतो। आता आपण दांडोळीच्या घाटात सनराईजचा आनंद घेत चाललेलो आहोत। सरासरी 2 ते 2.5 किलोमीटरच्या वेडेवाकडे वळणांचा घाट आपण पार करून रामगडच्या या ठिकाणी रामगडच्या पठारावर पोहोचलेलो आहोत। रामगडच्या पठारावर पोहोचल्यानंतर थोडे पुढे गेला आपल्याला रामगडचे प्रवेशद्वार दिसते। रामगडच्या प्रवेशद्वारातून आपण थोडेच खाली गेलो की आपल्याला आपल्या डाव्या बाजूला श्री समर्थांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती दिसते। रामगडची माहिती सांगायची झाली तर रामगड हे चापळपासून जवळच असलेल्या देरवन येथील निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या डोंगरावर समर्थांनी रामगडाची निर्मिती केली। या गळीत श्रीराम आणि दास मारुती या मूर्तीची स्थापना करून समर्थ येथे श्रीरामाचा जप ध्यानस्थ बसू लागले, म्हणून या गळीला रामगड असे संबोधले जाते। या रामगडापासून 1 किलोमीटर अंतरावर उबडी तीर्थ पाण्याचा झरा आहे। या तीर्थाबाबत असे सांगितले जाते की श्री समर्थ रामगड येथे जात असताना ताणलेल्या समर्थांना पाण्याची आवश्यकता भासू लागली। आसपास कोठेही पाणी दिसेना, म्हणून समर्थांनी हातातील जप कोपडी श्री रामाचे नाव घेऊन जमिनीवर मारले व त्या ठिकाणी आपोआप पाणी वाहू लागते। तसेच संत रामदास स्वामी म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, जे स्वतः राम आणि हनुमान भक्त होते। मनाचे श्लोक, दासबोध अशा अनेक रचनांचे रचनाकार, ज्यांनी संपूर्ण भारतात भ्रमंती केली आणि राम आणि हनुमान यांची माहिती वर्णिली सोबत शेकडो मंदिराची स्थापना केली। त्यापैकी चापळचे राम मंदिर आणि महाराष्ट्रातील 11 मारुती हे संत रामदास स्वामींची स्थापन केलेले आहे। स्वतःला रामदास असे संबोधणारे रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायण असे होते। स्वतःचे लग्न चालू असताना अचानक मिळालेले देवी संकेताने लग्न न करण्याचं त्यांनी वैराग्य स्वीकारले। धर्म संस्थापना, विचलित होणाऱ्या मनावरचा ताबा व स्वराज्य स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना पूर्ण पाठिंबा। आपल्या लेखातून कवयनातून छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूबद्दलची माहिती,
जागाने हालचाली करून एक अर्थी धर्मरक्षणाचे तसेच आध्यात्मिक प्रगती आणि तत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे कार्य रामदास स्वामी यांनी केले. रामगड पाहून झाल्यावर आपण रामगडावर असलेल्या पवनचक्क्यांचाही आनंद घेऊ शकतो. या पवनचक्क्या आपल्याला एवढ्या जवळून बघायला भेटतात की यापूर्वी कधीही ज्याचा अनुभव घेतला नाही असा अनुभव बघायला भेटेल आपल्याला येते. तसंच रामगडावरून तुम्ही उमरज चापळमार्गे जर उतरला तर तुम्हाला काही 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर उत्तर मांड हे धरणही लागेल. हे धरण बघण्यासारखे आहे. तिथून पुढे आल्यावर आपल्याला चाफळचे श्रीराम मंदिर भेटते. चाफळ या गावाचं नाव चाफा या फुलाच्या नावापासून झाले असे असावे. चाफळ हे सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे आणि कमी लोकवस्तीचे गाव आहे. संत श्री शिरोमणी रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे. येथे रामदास स्वामींचे वास्तव्य, राम मंदिर आणि 11 मारुतींपैकी 2 मारुती हे चाफळ येथे आहे. चाफळ येथील राम मंदिराचे मूळ स्वरूप तसेच ठेवून त्यावर संगमरवरी बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम 1970च्या दशकात मत्तफलाल या औद्योगिक समूहाकडून करण्यात आले. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की या भजनाप्रमाणे सर्व मूर्ती एकाच ठिकाणी पाहायला मिळते. मूर्त्याचे तेजस्वी रूप पाहून मन ध्यान होते. मंदिराच्या शेजारी रामदास स्वामींचे ध्यान मंदिर आहे. याची वास्तुकला अगदी अप्रतिम आहे. संपूर्ण काळा दगडाने बांधलेली ही जागा मुखद्वारे फक्त एका भुयारा मार्गासारखी वाटते. एकेकाळी फक्त एकच माणूस आतमध्ये जाऊ शकतो अशी व्यवस्था आहे. खाली गेल्यावर ही गुहा विभागात विभागते. पहिला भाग थोडा रुंद, 3 ते 4 व्यक्ती एका वेळी बसू शकतील एवढी जागा येथे आहे. तसेच शेजारी दुसऱ्या गुहेचे दार आहे. त्या गुहेत फक्त एकच व्यक्ती एका वेळी जाऊ शकतो. मग काहींच्या मते हा एक भुयारी गुप्त मार्ग असून तो सज्जनगड आणि रायगड या जाणाऱ्या रस्त्यावरून मिळत असतो.